बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याचा ठपका असलेल्या 5 पैकी 4 पोलिसांची उच्च न्यायालयात धाव आहे। बदलापूर प्रकरणी दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची प्रत देण्याची मागणी करण्यात आली आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या प्रकरण आणि या प्रकरणी पीडितेच्या घराबाहेर अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे। कल्याणपूर्वतील संतापजनक प्रकारे हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील मकोडी सज्जाच्या तलाठ्याकडून महिलेला वारसा फेरफारसाठी टाळाटाळ होतीये। या प्रकरणी तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी आहे। गोंदिया शहरातील रेलटोली इथं रामदेवरा मंदिर या ठिकाणी एका बाबाची चांदीची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे। रामदेवरा बाबाची चांदीची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। मूर्ती 5 किलो वजनाची होती अशी माहिती आहे। सकाळी काही भक्त पूजा करण्यास त्या ठिकाणी गेले असता हा सगळा प्रकार उघडकीस आला। खारघरमधील कोपरा गावात चिकन सेंटर चोरी झालेले आहे। चिकन सेंटरमध्ये चोरी झाली आहे। 45,000 रोकड आणि एक मोबाईल लंपास झाला आहे। अकोल्यातील देशी दुकानाच्या समोर उभी असलेली दुचाकी अवघ्या काही सेकंदात अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे। पुण्यात प्रवासाच्या वाहनानं कारमध्ये बसून कार चालकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। हत्या करणारी सराईत आंतरजिल्हा टोळीला अटक करण्यात आली आहे। वसईमध्ये पुलाजवळ एका दुचाकीचा तोल गेल्यानं ती 25 फूट खोल नाल्यात कोसळली। वसई पूर्व मधल्या मिठागरमधील स्मशानभूमीजवळ हा सगळा प्रकार घडला आहे। अमरावतीच्या जिल्ह्यातून खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अकोला वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। पंजाबमधून एकाला ताब्यात घेण्यात आलेल्या वाघाची शिकार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। अकोल्यामध्ये एका 15 फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या माकडाच्या पिल्लाला जीवदान देण्यात आलंय। संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकानं सुरक्षितरित्या रेस्क्यू ऑपरेशन केलंय। सांगली पोलिसांनी विट्यातील एमडी ड्रग्ज प्रकरणी आणखी 3 बेड्या ठोकल्या आहेत। यामध्ये कारखान्याकरता पैसे पुरवणाऱ्यापासून ते बनवणारा आणि सप्लाय करणाऱ्यांचा समावेश आहे। सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतून संवाद न साधणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे। केंद्रीय कार्यालय बँकांमध्ये फलक आता मराठीतच लागतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।